ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चलत नाही, त्यास मानव म्हणावे का? होय, बरोबर ओळखलत. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. माझा हात थरथर कापायचा, पण या थरथरणाऱ्या हातांना त्यांनी आधार दिला. त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं. मी शिकले आणि भारताची पहिली स्त्री शिक्षिका बनले. आम्ही पुणे येथे भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण त्या मुलींना शिकवणार कोण? मी मन घट्ट करून पाऊल पुढे टाकले. येताना जाताना लोक सतत मला दगडगोटे फेकून मारायची. एक दिवस एक माणूस पुढे आला आणि म्हणाला, बाई, माग फिरायचं नाहीतर अब्रू गमावशील. मी ठेवून दिली त्याला. तेव्हापासून माझा वचक बसला. हे करताना मला खूप कष्ट सहन करावे लागले, पण मी आनंदात होते, कारण आयाबाया शिकत होत्या. म्हणून म्हणते मुलींनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. एवढे सगळे अविद्येने घडले. शिका आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. धन्यवाद.